मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 10 ओळीचे अतिशय सुंदर भाषण. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो, मी राजश्री मुंडे आपल्या सर्वांना माझ्याकडून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाबद्दल 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण आपला मराठवाडा अजूनही निजामांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला नव्हता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर निजामांनी आपले हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन न करता आपली राजवट अधिकच जाचक बनवली. निजामांची ही जाचक राजवट मोडून काढण्यासाठी काही वीरपुत्र समोर आले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभी करण्यात आली. या चळवळीत अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सशस्त्र बळाचा वापर केल्यामुळे अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि आपला मराठवाडा खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यामुळे दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व शूर वीरांना मी वंदन करते. आणि एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत, जय मराठवाडा. विद्यार्थी मित्रांनो, भाषण अतिशय सुंदर, सोपे व छोटेसे आहे. एकदा दोनदा तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यास तुम्हाला हे लगेच पाठवेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या.